आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। मिरज तालुक्यातील कळंबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीत असलेल्या कुटुंबावर अज्ञातांकडून करून दरोडा घालण्यात आला होता। या दरोड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता। या प्रकरणी आरोपी तरबेज चारशिट्या शिंदे, रणजित भोसले, सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दिनांक 24 मे 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कळंबीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी चारचाकीमधील प्रवासी थांबले। त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले होते। त्यानंतर त्या ठिकाणी 8 ते 10 जणांनी येऊन त्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली। या दरोड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता। फिर्यादी पती आणि पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात आले। याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात 8 ते 10 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपी तरबेज चारशिट्या शिंदे, रणजित भोसले, सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकारी रणजित तिप्पे, विक्रम पाटील, पंकज पवार, उपनिरीक्षक गुरव, रवींद्र भापकर, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमसे, शशिकांत जाधव, सचिन मोरे, विकास भोसले, संग्राम पाटील, सुनील देशमुख, प्रदीप कुंभार, वसंत कांबळे, सुहास कुंभार, संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकारी रणजित तिप्पे, विक्रम पाटील, पंकज पवार, उपनिरीक्षक गुरव, रवींद्र भापकर, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमसे, शशिकांत जाधव, सचिन मोरे, विकास भोसले, संग्राम पाटील, सुनील देशमुख, प्रदीप कुंभार, वसंत कांबळे, सुहास कुंभार, संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस विभाग आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, SDPO मिरज। आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 24 तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंप जवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते। देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आश्रयासाठी ते थांबले। ते तिथे थांबलेले असताना साधारण 7 ते 8 इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला। साधारण 1,69,000चा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाक दाखवून काढून घेतलेला होता। सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला, त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोम्बिंग ऑपरेशन केले, काही संशयित वस्त्यांमध्ये, काही ठिकाणी। त्या ठिकाणाहून 26 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित 3 आरोपी मिळून आले। त्या 3 आरोपींची जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली, आमच्याकडे जे CCTV फुटेज होतं त्यामधून खात्री केली। त्यात तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे, रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे 3 आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि 30 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे। सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे, सदर जो पूर्ण तपास केलेला आहे, ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे, जी कारवाई आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, त्यात त्यांचे DB पथकाचे प्रमुख API तिप्पे, त्यांचे सर्व अंमलदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार, त्यांचे अधिकारी पवारसाहेब, API पवार, त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API विक्रम पाटील आणि त्यांची टीम, तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे DB पथक प्रमुख PSI गुरव आणि त्यांची टीम, या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित 4 ते 5 आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही, मात्र पुढील
4 दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच छडा लावू. आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी.